आता तर उद्धवजींच्या बालिशपणाची आम्हाला आता कीव यायला लागली। दुसऱ्याला कमी लेखण्याच्या नादामध्ये स्वतःच्या पोकळ आणि स्वतःच्या सडलेल्या बुद्धीचा भोपळा बाहेर फोडायचं काम त्यांचे विकृत विचार हे संपूर्ण महाराष्ट्राने ऐकले। त्यांची सध्याची व्यवस्था ही ना घरका ना घाटका अशा पद्धतीची उद्धवजी ठाकरे यांची अवस्था आता त्या ठिकाणी झाली आहे। विदूषक केवळ निखळ मनोरंजन करतो, पण उद्धव ठाकरेंना तेही जमत नाही। बरं, फक्त उद्धव ठाकरे एकटे नाही, सध्या विदूषकांची टोळी ही महाराष्ट्रामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळते। देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये G20 ची परिषद अत्यंत यशस्वीपणे त्या ठिकाणी पार पडली। याबद्दल सगळ्यात आधी देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांचे मी आभार मानते। त्यांच्यासोबतच या कार्यक्रमासाठी रात्रंदिवस काम करणारे परराष्ट्र मंत्री S जयशंकरजी, पंतप्रधान कार्यालय, परराष्ट्र खात्यातले अधिकारी आणि असंख्य कर्मचाऱ्यांचे सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार मानतो। या परिषदेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं होतं। G20 परिषदेत आपण पाहिलं की आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान यांचे इतर देशांशी कशा पद्धतीचे संबंध आहेत। ही परिषद वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर या त्रिसूत्रीवर आधारित अशी होती। भारताच्या मातीतच वसुधैव कुटुंबकम हा विचार रुजलेला आहे। म्हणजे एवढंच नाही तर संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या ग्रंथामध्ये हे लिहिलेलं आहे की विश्वची माझी घर, आणि ही संकल्पना या ज्ञानेश्वरांच्या ओळी पंतप्रधान मोदीजींनी प्रत्यक्षात आणल्या। पूर्ण विश्व एका ठिकाणी आणण्याची किमया जर कुणी केली असेल तर ती पंतप्रधान मोदीजी यांनी त्या ठिकाणी केली आहे। पण एकीकडे G20 सारख्या जागतिक परिषदेचं नेतृत्व भारत करत असताना दुसरीकडे स्वतःला I.N.D.I.A इंडी म्हणवणाऱ्यांच्या काहींच्या पोटात दुखत होतं, हे मात्र अगदी तेवढंच खरंय। आणि त्याच्यामध्ये त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या वागण्यातनं ही खतखत बाहेर पडताना आपण पाहिली। आणि यातही पहिला नंबर जर कुणाचा लागत असेल तर ते आपले उद्धवजी ठाकरे यांचा। आता तर उद्धवजींच्या बालिशपणाची आम्हाला आता कीव यायला लागली। दुसऱ्याला कमी लेखण्याच्या नादामध्ये स्वतःच्या पोकळ आणि स्वतःच्या सडलेल्या बुद्धीचा भोपळा बाहेर फोडायचं काम, तो भोपळा बाहेर काढायचं, जनतेच्या समोर आणायचं काम हे त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी केलं। आणि जी काही उरली सुरली होती ती सुद्धा त्या ठिकाणी कामाला लावून टाकली। त्यांचे विकृत विचार हे संपूर्ण महाराष्ट्राने ऐकले। त्यांची सध्याची व्यवस्था ही ना घरका ना घाटका अशा पद्धतीची उद्धवजी ठाकरे यांची अवस्था आता त्या ठिकाणी झाली आहे। त्यांचा मानसिक जो समतोल आहे, जो मानसिक तोल आहे, तो सतत बिघडत चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्यांच्या नाकर्तेपणामुळेच आज त्यांच्यावरती ही विदूषकी वागण्याची वेळ आलेली आहे। विदूषक केवळ निखळ मनोरंजन करतो, पण उद्धव ठाकरेंना तेही जमत नाही। बरं, फक्त उद्धव ठाकरे एकटे नाही, सध्या विदूषकांची टोळी ही महाराष्ट्रामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यातले म्हणजे पहिला नंबर या विदूषकांमध्ये जर कुणाचा असेल तर तो अर्थात सर्वज्ञानी संजय राऊत यांचा। दुसरा नंबर लागतो शिवीगाळ करणारे, दुसऱ्यांना वाटेल तसं बोलणारे, हे दुसरे विदूषक आहेत भास्कर जाधव। आणि तिसरे विदूषक आहेत स्वतः उद्धव ठाकरे। सर्कसमध्ये विदूषकाचं म्हणजे जोकरचं काम असतं लोकांना हसवणं। हे तिन्ही विदूषक रोज महाराष्ट्राला हसवायचं काम करतात। सर्कस चालवणारा, जो सर्कस चालवणारा असतो तो काय करतो, तो जोकरला रिंगणामध्ये उतरवतो आणि मग तो विदूषक, तो जोकर हसवण्याचा खेळ करतो। पण या जोकरांना चालवणारा वेगळाच असतो, कारण चालवणाऱ्यांना हे माहिती आहे की हे जोकर याच लायकीचे आहेत म्हणून।
मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मुळात पक्ष संपल्यानंतर उद्धव ठाकरेंकडे दुसरं कुठलं काम उरलेलं नाहीये आणि म्हणून ते महाराष्ट्राची करमणूक करताना दिसत आहेत, पण दुर्दैवाने ते सुद्धा त्यांना नीट जमत नाहीये. G20 मध्ये जगभरातील महाशक्तींनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब केलं. खरं तर उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पाठीत अविश्वासाचा खंजीर खुपसला नसता तर ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर मोदीजींसोबत त्या बैठकीमध्ये असते. पण काय करणार, उद्धवजींच्या नशिबामध्ये जेलमध्ये चक्की पिसून आलेल्या संजय राऊत यांचा सहवास लिहिलेला आहे. त्याच्यामुळे दुसरं काही त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं नाहीये. आपण असं म्हणतो की ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला, अशी परिस्थिती सध्या उद्धव ठाकरे यांची झालेली आहे. उद्धवजी यांनी आपल्या स्वतःच्या हाताने आपलं घर मोडलं आणि वर शिरजोरी करत आमचे नेते, भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, आमचं शक्तिस्थान देवेंद्रजी फडणवीस यांना खालच्या पातळीवरती बोलायला त्यांनी सुरुवात केली आहे. खालच्या पातळीची टीका ते सतत करतायत. आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी यांच्यावरती वर्णभेदावरून टीका केली जाते. यावरून उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांची विकृत मानसिकता आहे ही महाराष्ट्राला पाहायला मिळालेली आहे. काल परवा उद्धव ठाकरेंनी आणखीन एक शोध लावला. ते म्हणले राम मंदिर उद्घाटनाच्या वेळेला गोध्रासारखी परिस्थिती होईल. मला त्यांना म्हणायचंय कधीतरी शुभ बोला उद्धवजी, कधीतरी शुभ बोला. राम मंदिर हे राम भक्तांसोबतच आपले वडील हिंदू हृदय सम्राट वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं सुद्धा स्वप्न होतं. आज मोदीजी ते स्वप्न पूर्ण करतायत. आज मोदीजी मंदिर उभं करतायत, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करतायत आणि त्याच्यासोबत करोडो हिंदूंचं, राम भक्तांचं त्या ठिकाणी स्वप्न पूर्ण करतायत आणि उद्धवजींना त्याच्यामध्ये गोधरा दिसतंय. हे केवढं मोठं दुर्दैव आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. काँग्रेसच्या मांडीला मांडी काय लावून बसले उद्धवजी, एवढा त्यांच्यामध्ये फरक पडला. आधी ते हिंदू विरोधी झाले, आता श्रीरामाच्या सुद्धा विरोधामध्ये त्या ठिकाणी उद्धवजी गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. जळगावच्या सभेमध्ये उद्धवजींचा जळफळाट आम्ही बघितलाय. ते पोलादी पुरुषाबद्दल बोलत होते. होय, सरदार वल्लभभाई पटेलांचा वारसा पुढे नेत देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी काश्मीरचं 370 कलम जे 70 वर्षात कुणी हटवू शकलं नाही ते हटवून दाखवलं. आणि हे पोलादी पुरुषाचं लक्षण आहे. हा पुरुषार्थ आहे. उद्धवजी, आपला पुरुषार्थ कशात आहे? आपला पुरुषार्थ कोविड काळामध्ये प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्यामध्ये आपण आपला पुरुषार्थ दाखवला. आपण आपला पुरुषार्थ पत्राचाळीतल्या भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्यात दाखवला. आपण आपला पुरुषार्थ बीएमसीला लुटण्यामध्ये दाखवला. आपण आपला पुरुषार्थ मित्र पक्षांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा दाखवला. उद्धवजी, आपली पुरुषार्थाची यादी ही खूप मोठी आहे आणि न संपणारी आहे. देवेंद्रजी म्हणत होते ते खरंय. काय होतास तू आणि काय झालास तू, काय होतात हे आम्हाला माहिती आहे, पण काय झालात हे आता संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलंय. उद्धवजी, तुम्ही हास्याचं पात्र झालात, तुम्ही विदूषक झालात, तुम्ही जोकर झालात. भास्कर जाधवांना माहिती आहे त्यांचं राजकीय कारकीर्द कधीही संपू शकते. त्या भीतीपोटी ते सुद्धा या विदूषकासारखे वागतायत. त्यांची विकृती तेव्हाच समोर आली जेव्हा त्यांनी मंदिरामध्ये शिवीगाळ केली. भास्कर जाधव, तुमच्या डोक्यामध्ये इतकी गुलामी शिरली आहे, तासनतास उद्धव ठाकरेंच्या दारात रांग लावून आणि ताटकळत बसून एवढी गुलामी तुमच्या डोक्यामध्ये शिरली आहे की तुम्ही वर्णद्वेषीची भाषा करताय हे सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही. तुमच्यावर जर बोलायचं झालं तर तुमचा आकार जर बघितला तर गणपती सोबत तुमचं पण विसर्जन करायला पाहिजे, पण आम्ही ते बोलणार नाही. तुम्ही आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा जो अपमान केलाय तो फक्त बावनकुळेंचा अपमान केलेला नाहीये. आज बावनकुळेजी राज्यातल्या ओबीसींचं नेतृत्व करतायत. या ओबीसींचा, समस्त ओबीसी समाजाचा भास्कर जाधव तुम्ही त्या ठिकाणी अपमान केलाय.
आणि त्याच्यासाठी तुम्ही माफी सुद्धा मागितली पाहिजे असं आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. सध्या उद्धव ठाकरेंना या विदूषकांचा, या जोकरांचा वेडा पडलेला आहे आणि विदूषकाच्या डोक्याने ते चालत असल्यामुळे त्यांची अवस्था सुद्धा ही विदूषकासारखी झालेली आहे, जोकर सारखी झालेली आहे. जेव्हा सेनापतीच माथे फिरू असतो त्यावेळेला बाकीचे चेले चपाटे सुद्धा त्यांना अशाच पद्धतीचे मिळतात. उद्धवजी सध्या महाराष्ट्रभर विदूषकी करत फिरतायत. त्यांच्या या कामामध्ये रियालिटी यावी यासाठी आज आम्ही उद्धवजी ठाकरे यांना विदूषकाचा, जोकरचा ड्रेस त्या ठिकाणी पाठवतोय. जेव्हा जेव्हा हा पोशाख, हा विदूषकाचा पोशाख उद्धवजी बघतील तेव्हा त्यांना आठवण येईल की आता मी फक्त करमणुकीपुरती राहिलोय. जसा सर्कस मध्ये असतो जोकर तसाच आज तुम्ही आमच्या नेत्यांना वाटेल त्या पद्धतीने बोलताय, वाटेल त्या पद्धतीने त्यांच्यावरती टीका करताय. त्यावेळेला अशाच पद्धतीची उत्तरं ही भारतीय जनता पार्टीकडनं त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मला सांगायचंय. आमचे नेते संयमी आहेत, आमचे नेते संस्कारी आहेत, परंतु आता कार्यकर्त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी संयमाचा बांध तुटलेला आहे. ही सुरुवात आहे उद्धवजी. तुम्हाला आणि तुमच्या चेले चपाट्यांना आम्हाला सांगायचंय, आमच्या नेत्यांच्या नादी लागू नका. वाटेल त्यारे तुम्हाला विरोध करायचा, तुम्ही पॉलिसीवर विरोध करा. तुम्हाला आमच्या नेत्यांचे एखादी कुठली केलेलं काम तुम्हाला आवडलं नाही, तुम्ही त्याच्यावरती चर्चा करा. पण तुम्ही आमच्या नेत्यांच्या कुठल्या गोष्टीवरती जर तुम्ही त्यांच्यावरती बोलाल तर याही पेक्षा कडक उत्तर हे आमचे बाकीचे बंधू तर जाऊच द्या, पण आमचा भारतीय जनता पार्टीचा महिला मोर्चा महाराष्ट्रात दिल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मला आजच्या प्रेसच्या निमित्ताने त्यांना सांगायचंय. आज हे प्रेसचे विषय होते. या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर आपण नक्की विचारा. तुम्ही एकीकडे उद्धव ठाकरेंना जोकरचा चॅलेंज देताय, दुसरीकडे उद्धव ठाकरे आज सिल्वर ओकला इंडिया आघाडीची बैठक आहे. उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर गेलेले आहेत. आपण जर बघितलं तर भाजपसोबत असताना उद्धव ठाकरेंच्या घरी नेते जात होते, मात्र आता उद्धव ठाकरेंना सिल्वर ओकवर जावं लागतं. तुम्हाला माहिती आहे, मी मगाशी बोलले माझ्या सगळ्या संभाषणामध्ये, तुम्ही ऐकलं असेल, जोकरची स्वतःची सर्कस नसते. त्याला नाचवलं जातं, त्याला सांगितलं जातं आता तू हे करायचंय, तू आता ते करायचंय, आता तू ते करायचंय. मला वाटतं या उत्तरामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळालं असेल. त्याही वेळेला आमचे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या बोलण्याला समर्थन नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. पटोलेंना सुद्धा थोडा स्मृतिभ्रंश झालाय. त्यांनी पुन्हा एकदा ते कुठे गेले होते, ते गुवाहाटी, दार्जिलिंग, तिथे कुठेतरी जायला पाहिजे असं आता मला वाटायला लागलंय. काल अहमदनगरमध्ये सुप्रियाताईंनी सरकारवर टीका केल्याच्या म्हणतात की लिंगायत समाज असो, धनगर समाज असो किंवा मुस्लिम समाज असो, सरकार यांची फसवणूक करते. मोठ्या ताई आहेत त्या, 2.5 वर्ष होत्या सत्तेमध्ये आणि ज्या वेळेला त्या सत्तेमध्ये असतात त्यावेळेला त्यांना हे कुठलेच समाज दिसत नाही. आणि आता मात्र 1 वर्ष येऊन सरकार झालंय, सगळ्या घटकांसाठी काम करतंय, सरकारची पॉप्युलॅरिटी वाढत चालली आहे. असं असताना पोटशूळ उठणं हे स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे आता त्यांना या सगळ्या गोष्टींची आठवण येते. जर यादी काढली तर 2.5 वर्षामध्ये कुणाकुणाकडे आपण लक्ष दिलं नाही आणि कुणाकुणाकडे आपण लक्ष दिलं आणि कुणाकुणाकडे जास्त लक्ष दिल्यामुळे कसे 100 कोटी जमा झाले आणि ते कसे गोळा केले गेले हे जर काढलं तो काय म्हणतात, यादी जी आहे ती फार लांबपर्यंत जाईल. जरा दाखव की, हा दाखव की जरा छान. यस, ड्रेस यही है. अभी बस इसको पैक करके हम इसमें रख देंगे. ये देख लीजिए. हाँ हाँ, कर जरा, कर तू कर. ये देखिए. यस, यही कपड़े पैक करके हम यहाँ पे भेज देंगे. थैंक यू, नमस्कार, धन्यवाद. ऍड्रेस माहिती, माझा लिहिलं तर जाईल का बरोबर.